आज राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकूण 7 मुख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। दरम्यान काही उमेदवारांनी 2-2 अर्ज भरल्यामुळे 7 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले। त्यात महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनी 2 अर्ज भरले। भाजपने राज्यसभेसाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपचे विनोद तावडे यांनीही उमेदवारी दाखल केलेली आहे। रामराव वडकुटे आणि माया इवनाते हे देखील राज्यसभेचे उमेदवार असतील। भाजपचा उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। दरम्यान राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात आल्यानंतर रामदास आठवलेंनी कविता सादर केली। विनोद तावडे यांच्या जॅकेट आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन। आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन, म्हणून आता मला दिसतो आगळा वेगळा। भाजपकडून विनोद तावडेंनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विनोद तावडेंची भेट घेतली, तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी ट्विस्ट आलाय। 2 उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिलाय। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंनी राज्यसभेसाठी अर्ज भरला, तर रोहित टिळकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म, त्याच्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये। एकनाथ शिंदे साहेबांचे आभार, आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, माता जिजाऊ या सगळ्या जणींचे आभार। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेअंतर्गत नाराजी पाहायला मिळतेय। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। अमित शहांपासून सर्वांनी आश्वासने दिली, मात्र ती पूर्ण झाली नसल्याची खंत अडसूळ यांनी बोलून दाखवली। पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो। आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे। कुठेतरी नाराजी आहे का नाही असणार? ज्याने आपलं उभं आयुष्य पार्लमेंटमध्ये 5 वेळा मी निवडून आलेलं आहे, 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे, आणि मी तर अशी भूमिका ठेवली की माझ्यापेक्षा माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, आमदार राहिलेला आहे आणि जेटमध्ये सिनियर पायलट राहिलेला आहे। आता इव्हन माननीय शिंदेसाहेबांनी त्याला राष्ट्रीय सचिव केलेलं आहे, अनेक राज्यामध्ये शिवसेना पोहोचवलेली आहे, पण त्याचा विचार तरी करायला हरकत नव्हती। ज्योती वाघमारेंची राज्यसभेसाठी निवड झाली ती योग्य असल्याचं माजी खासदार गजानन कीर्तीकरांनी म्हटलंय। मात्र इतर कोणाला संधी दिली असती तर नाराजीला जागा मिळाली असती, असंही कीर्तीकर म्हणाले। हा जो निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचं अगदी मनापासून स्वागत करतो। अगदी एखादा पुंजीपती आणलाय जो मागच्या काळात घडत होता, तसं नाहीये। एक सर्वसाधारण घरातली बहुजन समाजाची शिक्षित महिला, कळलं नाही, हिला तिकीट दिल्यानंतर एक फार मोठा ऐतिहासिक अशा तऱ्हेचा निर्णय आहे असं मी समजतो। आम्ही समजा ज्येष्ठ असलो किंवा राहुल शेवाळे प्रयत्न करत होता, तो सुद्धा भव्य असला, तरी त्याला बाजूला करून हा जो निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचं मी मनापासून स्वागत करतो। दरम्यान नाराज कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात। शिंदे साहेबांवर
काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदेसाहेब हे सर्वांना सांभाळून घेतात. असं कधीही झालेलं नाही. शिंदेसाहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते. म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल. राज्यसभेसाठी पार्थ पवारांकडनं अर्ज दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीकडनं पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार आहेत. पार्थ पवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंसह त्यांचे धाकटे बंधू जय पवारही उपस्थित होते. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली. यानंतर आता राज्यसभेसाठी पार्थ पवारांनी अर्ज दाखल केलाय. राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा अर्ज भरण्यात आला. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित न राहता अशा पद्धतीने शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जे रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधिमंडळात येऊन निवडणूक अधिकारी यांना सादर केला. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत संजय राऊत, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळांची उपस्थिती होती. मात्र महाविकास आघाडीकडनं अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं. महाराष्ट्र में हुआ था वो बिहार में लोगों के साथ धोखा हो रहा है। देखिए, भारतीय जनता पार्टी हमेशा इस प्रकार का खेल हमेशा करता है. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आणि राज्यसभा उमेदवारीसाठी विधानभवनात आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवाळ, रामदास आठवले यांच्याशी सुप्रिया सुळेंनी चर्चा केली. अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी तातडीने सुरू करा. मुख्यमंत्र्यांची या संदर्भात एकत्र भेट घेऊया असं साकडं राष्ट्रवादीच्या आमदारांनी अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडे घातलंय. 20हून अधिक आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत डीजीसीएच्या अहवालावरती आमदारांनी शंका उपस्थित केल्या. डीजीसीएच्या अहवालामध्ये त्रुटी आहेत. अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करूनही अजून चौकशी का सुरू झाली नाही असा सवालही आमदारांनी उपस्थित केला. सर्वसामान्यांच्या मनातील शंकांबद्दल मुख्यमंत्र्यांची एकत्र भेट घेण्याची मागणी सुनेत्रा पवारांकडे करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेण्याचं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिल्याची माहिती आहे. तसंच अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तूही आमदारांना दाखवण्यात आल्या. अजित पवार विमान अपघात प्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी कुटुंबियांची मागणी असल्याचं सूत्रांकडून समजतंय. विशेष म्हणजे या अपघाताबाबत कुटुंबातील काही सदस्यांनाही संशय असल्याची माहिती समोर येते. दरम्यान आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होईल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणामध्ये आता तपासाला वेग आलाय. या प्रकरणामध्ये VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची सीआयडीकडनं मागच्या 6 तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अपघात प्रकरणामध्ये VSR कंपनीवरती विविध आरोप करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सीआयडीने VSR कंपनीच्या मालकांना आज चौकशीसाठी बोलवलंय. दरम्यान VSR कंपनीकडनं प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला असून त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचं कामही सीआयडीकडनं सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावरनं विधानसभेमध्ये आज जोरदार चर्चा रंगली. प्रशासकाच्या गेल्या 4 वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली. तर मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांमधील कथित भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सभागृहामध्ये मांडली. दरम्यान भाजपचे आमदार अमित साटम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधत केवळ 4 वर्षांची नाही तर मागील 25 वर्षांच्या कारभाराचीही चौकशी करा असं आव्हान दिलंय. स्थायी समितीच्या 5% आमचं घर चालत नाही असा टोला लगावत साटम यांनी शिवसेनेवरती टीका केली. ये नहीं बताया गया कि ये कार्टेल हुआ था एक ही कंपनी के लिए. क्या आपको ये नहीं बताया गया कि ये पूरे को रद्द करने के पीछे IAS ऑफिसर्स है? आपने कहा इंक्वायरी करेंगे. आप बताइए ना, क्या आप ACS UD1 से कराएंगे, कोई वरिष्ठ अधिकारी से कराएंगे, क्या करेंगे? या ये भ्रष्टाचार को एक मीटिंग के अंदर दबा देंगे? आप कह रहे मीटिंग रखेंगे.
इस प्रश्न में ही आपने कहा कि रद्द किया गया है। 1.5 साल आपने फिर क्या किया? कंसल्टेंट को पैसा क्यों दिया? क्या वो कंसल्टेंट को आप ब्लैकलिस्ट करोगे क्या है बताइए? आपको स्पेसिफिकली बोलना पड़ेगा कि हाँ, मैं ACS UG1 से इंक्वायरी करके 15 दिन के अंदर जो भी इसके पीछे उन पर कार्रवाई करेंगे, कंसल्टंट को ब्लॅकलिस्ट करेंगे। 4 वर्षाची चौकशी मागितली, पण ज्यांच्याबरोबर आपण सत्तेमध्ये बसला होता त्या 25 वर्षाची पण चौकशी तुम्ही मागा रईसभाई, म्हणजे सगळं बरोबर होईल। 4 साल की आपने मांगी ना, 25 साल जिनके साथ में आप सत्ता में 2.5 साल बैठे थे उसकी भी चौकशी आप मांगो, ऐसा मैं बोल रहा हूं आपको। 25च्या 25 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता, महापौर तुमचा होता आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता आणि आम्ही दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% आम्ही जगत नाही। मुंबई भाजपने नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली। यात किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव आणि अमरजीत मिश्रा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर आणि विनोद शेलार यांच्यावरती महामंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक सिंग यांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय मुंबई भाजपच्या प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंग आणि सुमिता सिंग यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईमध्ये भाजप 7 आणि 8 मार्चला नगरसेवकांना प्रशिक्षण देणार आहे। महापालिकेमध्ये प्रभावीपणे काम कसं करावं याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जाईल, तर नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या पद्धतींवरती चर्चाही होईल। या प्रशिक्षण वर्गामध्ये जनतेची कामं पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा कसा करावा यावर भर दिला जाईल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी कामकाजासाठी विविध मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे। आगामी काळामध्ये अनधिकृत फेरीवाले, बांगलादेशी, रोहिंग्यांच्या कारवाईबाबतही माहिती दिली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीला यंदा विलंब होण्याची शक्यता आहे। 25 फेब्रुवारीला BMCचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तरी निवडणुकांमुळे प्रशासनाला तो सादर करायला उशीर झाला होता। आता विविध विषय समित्या आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमुळे अर्थसंकल्पांवरती चर्चा होण्यासही विलंब होणार आहे। अर्थसंकल्पावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी 4 विशेष सभांचं आयोजन करण्यात आले। 25, 27 आणि 30 मार्चला सदस्यांना अर्थसंकल्पीय अंदाजावरती चर्चा आणि भाषणाची संधी आहे, तर 6 एप्रिलला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अधिकृतपणे मंजूर केला जाईल। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेमध्ये मांडण्यात आला। सलग 5व्या वर्षी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। चालू आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 7.9% वाढ अपेक्षित असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय। तसंच 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचं स्थूल राज्य उत्पन्न तब्बल 51,597,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाजही या अहवालातनं व्यक्त करण्यात आलाय। मुंबईतल्या वाढत्या धुळीच्या समस्येचा मुद्दा आज विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। आमदार मनीषा चौधरी यांनी हा विषय सभागृहात मांडत मुंबईतल्या अनेक भागांमध्ये वाढलेल्या धुळीमुळे नागरिकांना विशेषतः घशाचे आणि श्वसनाचे आजार होत असल्याची चिंता व्यक्त केली। मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामांदरम्यान प्रदूषण नियंत्रणाचे नियम अनेक बांधकाम व्यावसायिक पाळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही आमदार मनीषा चौधरी यांनी सभागृहात केली। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कठोर पावले उचलल्याची माहिती आज विधानसभेमध्ये देण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यास मुंबईतील बांधकामं तात्पुरती थांबवली जातात अशी माहिती मंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिली। आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास 1400 बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। तसंच प्रदूषणाच्या कारणामुळे मुंबईतील 130 बेकऱ्यांवरही कारवाई करत त्या बंद करण्यात आल्याची माहिती मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये आज पुन्हा चर्चा रंगली। प्रदूषण वाढल्यावरती केवळ बांधकामं थांबवून समस्या सुटणार नाही असा मुद्दा आमदार वरुण सरदेसाई यांनी मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तरानंतर सभागृहामध्ये उपस्थित केला। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सरदेसाई यांनी यावेळी म्हटलं। दरम्यान
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी मुंबईतील प्रदूषणाबाबत सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. विधान परिषदेमध्ये आज भारत इंग्लंड सामन्याच्या तिकिटांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं आमदारांना सामन्याची तिकीटं मिळत नसल्यामुळे सभागृहामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. आमदारांनी यावरती नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आणि राजकीय प्रतिनिधींना तिकीट उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी केली. बदलापूर स्त्री विष प्रकरणामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉक्टर अमोल पाटील यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी आकर्षण वाढवण्याच्या दृष्टीने आशियाई सिंह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना याबद्दल पत्र पाठवलंय. या पत्रामध्ये गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालय, जुनागड इथून आशियाई सिंह मुंबईतील प्राणी संग्रहालयासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयातील जैवविविधता वाढवण्यासाठी तसंच पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय. तसंच गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड 18 मार्च रोजी होणार आहे. यासाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत. या निवडीसाठी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी युती आणि आघाडीतील नेत्यांच्या राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान किंगमेकर ठरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसलाय. स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये धानोरकर गटाला एकही जागा मिळालेली नाहीये. चंद्रपूर महापालिकेमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसलाय. स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये धानोरकर गटाला एकही जागा मिळालेली नाहीये. स्थायीमध्ये 7ही जागांवरती वडेट्टीवारांच्या गटाचे सदस्य नेमण्यात आले असून महापौरांकडून स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी मनमानी केल्याचा आरोप धानोरकर गटाने केलेला आहे. नगरसेवकांना यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन इथल्या एका बारमध्ये 2 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला झालेला वाद पुढे धक्काबुक्कीपर्यंत आणि हाणामारीपर्यंत गेला. मात्र या मारहाणीमागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अजून कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा पार पडला. या खास लग्न सोहळ्यामध्ये क्रीडा विश्वातील कलाकार, बॉलिवूडचे सितारे आणि नेते मंडळी उपस्थित होती. मुंबईतल्या सेंट रेजीस हॉटेलमध्ये आयोजित या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिंदे फडणवीसांनी सचिनसह संपूर्ण तेंडुलकर कुटुंबियांचं अभिनंदन केलं.
एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या या स्टार स्टडेड अशा विवाह सोहळ्याला अनेक ताऱ्यांची उपस्थिती होती आणि अगदी राजकीय पटलापासनं खेळापासून ते एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजेच मनोरंजन विश्वापर्यंत अनेक लोक आले होते. आपण पाहतोय अंबानी कुटुंबीय सुद्धा इथे उपस्थित होते. आशाताई भोसले यांनी सुद्धा आशीर्वाद दिले जोडप्याला. तसंच शाहरुख खान आणि संपूर्ण कुटुंब त्याचं म्हणजेच गौरी खान, सोबतीला मुलगी सुहाना, आमिर खान यांनी सुद्धा उपस्थिती इथे लावलेली होती. मोहम्मद कैफ खेळाडू, जया बच्चन, अमिताभ बच्चन, थोडक्यात सगळे जे A+ ग्रेडेड सेलिब्रिटीज आहेत भारतातले ते या ठिकाणी पोहोचलेले होते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सुद्धा आज या सोहळ्याला पोहोचले होते. ई चलान प्रणालीच्या विरोधात वाहतूकदार संघटनेकडून राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने दंड वसुलीतून नियमबाह्य लूट सुरू असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केलेला आहे. संपामागे ट्रक, टेम्पोसारख्या अवजड वाहनांबरोबरच स्कूल बस, खासगी टुरिस्ट बस, मुंबईतल्या काळ्या पिवळ्या टॅक्सी, ऑटो रिक्षा देखील सहभागी झाल्या. दरम्यान या चक्काजाम आंदोलनावरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. संप करू नका असं आवाहन त्यांनी वाहतूकदारांना केलंय. काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे RTO डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील अशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा. ई चलान रद्द करण्यासाठी आज कोल्हापुरामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयावरती वाहनांवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. वाहनांसह मोर्चा काढू नका असं पोलिसांनी सांगितलं होतं, मात्र वाहनांसह मोर्चा काढण्यावरती आंदोलक ठाम असल्यामुळेच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या येवल्यामध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी प्रतिकात्मक धरणं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमी भाव द्यावा आणि आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान स्वरूपात द्यावं अशी मागणी करण्यात आली. तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि कांद्यासह इतर शेतीमालासह योग्य बाजारभाव मिळावा अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी टिमक्या वाजवून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरणाच्या बांधकामाला खामगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय. आधी पुनर्वसन नंतर धरण अशी ठाम भूमिका या ग्रामस्थांनी घेतली आहे. धरणाचं भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी धरणाची उंची काही प्रमाणात कमी करून काम सुरू करण्यात आलंय. मात्र धरण पूर्ण झाल्यावरती चारही बाजूंनी पाणी राहणार असल्यामुळे गावामध्ये साप, विंचू, जंगली प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तसंच संरक्षण भिंतीमुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यास जागा नसल्यामुळे गावात दलदल निर्माण होऊन आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल असा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केलाय. जिल्हा प्रशासनाने लवकर निर्णय न दिल्यास मुंबईच्या मंत्रालयावरती धडकणार असल्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिलाय. विरचक शिवाराची जमीन खामगाव पुनर्वसनासाठी देण्यात आली होती आणि 15 हेक्टर जमीन ही शासन खरेदी करणार होतं. पण
आता शासनाने ती जमीन नाही धरणाची उंची कमी करून धरणाची उंची 22 पॉईंट होती 22 मीटर 22 मीटर 5 पॉईंट होती ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉईंटवर आणली आहे. तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे. मुंबई महापालिकेच्या 3 महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांच्या खर्चात गेल्या 6 महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. निविदेच्या वेळेला असलेला एकत्रित खर्च 4,013 कोटी रुपयांपर्यंत होता. तो आता सुधारित अंदाजानुसार 6,675 कोटी रुपयांवरती पोहोचलाय. एकूण वाढ सुमारे 66% इतकी आहे. भायखळा जे उड्डाणपूल, कुर्ला घाटकोपर उड्डाणपूल आणि शिव पनवेल महामार्गावरील टी जंक्शन उड्डाणपुलांचा याच्यात समावेश आहे. मुंबईतल्या वर्सोवा दहिसर भाईंदर या कोस्टल रोड प्रकल्पासाठी तब्बल 46,000 खारफुटी बाधित होणार आहेत. या प्रकल्पाचा मोठा भाग हा सागरी किनारपट्टी आणि कांदळवन क्षेत्रातनं जात असल्यामुळे इथल्या खारफुटी हटवाव्या लागणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 9,000 झाडं तोडली जाणार असून उर्वरित 36,000 झाडं अंशतः बाधित होणार आहेत. त्यामुळे बाधित खारफुटींच्या बदल्यात 3 पट झाडांची लागवड ही मीरा भाईंदर आणि पालघर परिसरामध्ये केली जाईल. मात्र या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींकडून विरोध दर्शवला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. बीडमध्ये अहिल्यानगर ते हैदराबाद महामार्गावरती असलेल्या घाटनांदूर इथे रेल्वे क्रॉसिंगवरती उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात येते. रेल्वे क्रॉसिंगवरती गेट बंद झाल्यास इथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. अहमदपूरकडून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाताना रुग्णांना अडचण होते. शिवाय विद्यार्थ्यांनाही तात्कळत बसावं लागतं. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरती उड्डाणपूल उभारावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. शासनाने राष्ट्रीय महामार्गाने लवकरात लवकर इथे उड्डाणपूल करावा आणि रेल्वे मंत्र्यांची घोषणा केलेली की गेटमुक्त रेल्वे मार्ग, परंतु ते इथं अजून लागू झालेलं नाही. ते लागू करावा व लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गावरती उड्डाणपूल करून जे होणारे जे हे रुग्णांचे मृत्यू किंवा होणारी वाहतूक कोंडी थांबवावी आणि गैरसोय टाळावी. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळख असलेली पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. नदीपात्रामध्ये जलपर्णीचा विळखा पाहायला मिळतोय. या प्रदूषणामुळे पंचगंगा नदीकाठच्या 99 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले. प्रदूषण थांबवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे आता आर या पारची लढाई करणार असल्याचा इशारा या पंचगंगा नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनी दिलाय. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केवळ 40% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे वाशिमकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनाचा कस लागणार असला तरी नागरिकांना पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करावा लागणार आहे. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील वारी गावामध्ये शेतकरी आणि नागरिकांसाठी सेवा पुरवणारी उंच पाण्याची टाकी अचानक कोसळली. ही सुमारे 1 लाख लिटर क्षमतेची टाकी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 2015-16 मध्ये बांधलेली ही टाकी अवघ्या 10 वर्षातच पत्त्यासारखी कोसळल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.